आपल्या सोबत मावळचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आहेत। बारणेजी, पहिल्यांदा अभिनंदन तुमचं। तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेने संधी दिलेली आहे, काय प्रतिक्रिया आपली पहिली? मावळच्या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा जनतेपर्यंत जाण्याची मला संधी शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय प्रधानमंत्री, माननीय गृहमंत्री देशाचे, त्याचबरोबर माननीय भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या समोर जाण्याची संधी मिळाली तिसऱ्यांदा। आणि मला स्वतःला विश्वास आहे कामाच्या आणि लोकसंपर्काच्या द्वारे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये मी निश्चित पोहोचेल। अगदी श्रीरंग बारणेजी, कुठेतरी अजित पवार गटानेही मावळमधून उमेदवारीसाठी दावा सांगितलेला होता। काही वेळेला अशा चर्चा होत्या की बारणेंचं तिकीट धोक्यात आहे, त्यावेळी तुमची काय मानसिकता होती आणि आता तिकीट मिळाल्यानंतर कसं वाटतंय? नाही, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला उमेदवाराला तिकीट मागण्याचा पूर्णपणे अधिकार असतो। मला स्वतःला खात्री होती की या मतदारसंघातून माननीय शिंदे साहेब, ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर शिंदे साहेब या मतदारसंघातून माझ्या नावाचा विचार करून मला उमेदवारी देतील, आम्हाला पूर्णपणे विश्वास होता आणि त्या विश्वास सार्थ ठरलेला आहे। अगदी बारणेजी, शेवटचा एक प्रश्न विचारतो। मागच्या वेळेला 2019 ला पार्थ पवार यांच्यासोबत तुमचा सामना झाला होता। आता